जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा जर अश्विन कृष्ण चतुर्दशी ही तिथी आली तर तो दिवस नरक चतुर्दशीचा समजावा. आणि या दिवशी अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे. म्हणजे उद्याची 20 तारीख सकाळी 5:15 वाजेपासून तर 6:30 पर्यंत आपण अभ्यंग स्नान करू शकतो. म्हणजेच चंद्रोदयापासून तर सूर्योदयापर्यंत आपण अभ्यंग स्नान करू शकतो. कारण हा काळ थंडीचा, आणि या थंडीच्या दिवसात त्वचा ही कोरडी होते. म्हणून आपण सुवासिक तेल, आयुर्वेदिक तेल, उटणं वगैरे लावून मॉलिश करून आपण जर स्नान केलं तर आपले स्नायू बळकट होतात, त्वचा तेजोमय होते. म्हणून अभ्यंग स्नानाला महत्व आहे. आणि याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर मरताना म्हणाला की देवा मला एक वर दे, की आजचा माझा मृत्यूदिन जो आहे तो लोक अभ्यंग स्नान आणि दिवे लावून साजरा करतील. तर तेव्हा श्रीकृष्णाने तथास्तु म्हटलं. म्हणून आजचा हा दिवस फार महत्वाचा, नरक चतुर्दशीचा. आजच्या दिवशी आपल्याला श्रीकृष्ण बनण्याची संधी आहे. तुम्ही आम्ही सर्वजण श्रीकृष्ण होऊ शकता, कारण तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये श्रीकृष्ण पण आहे आणि नरकासूर पण आहे. तर नरकासुराचा वध करायचा आहे आणि श्रीकृष्ण बनून जीवन जगायचं आहे. नरकासूर म्हणजे वाईट गुण, वाईट प्रवृत्ती, अनिती, भ्रष्टाचार, वाईट व्यसन, या सर्व वाईट विचारांचा, नकारात्मक विचारांचा वध करायचा आहे आणि श्रीकृष्ण रूपी आपल्याला जीवन जगायचं आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा.